हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये. कशी झाली तुमची सकाळ? आजची आमची सकाळ तर खूपच गोड झाली आहे आणि प्रसन्न झाली आहे. आणि हे बघा, आमची छोटीशी गोड अशी सन्मयी सकाळी सकाळी हिची गोड आणि क्यूट स्माइल दिसते ना. आज काय माहिती, पण आमचा लाडोबा पण लवकर उठला आहे. दोघांचा मूड एकदमच फ्रेश आहे. सकाळी सकाळी आमच्या लाडोबाचे बाबा सकाळी मार्केटला गेले होते, त्यामुळे त्यांनी तिथून दूध आणि मकाचे कणीस आणले होते. या पावसाळ्यात मकाचे कणीस कुणाला कुणाला खायला आवडतात हे नक्कीच कमेंट करून सांगा. बाहेर ना इतका मुसळधार पाऊस चालू आहे की बाजारात जाणं शक्यच नव्हतं. म्हणून मग मी घरातलं काही गरजेचं सामान थेट ब्लिंकिटवरून ऑनलाईन मागवून घेतलं. कारण बाहेर पाऊस थांबायचं नावच घेत नाही आणि या सततच्या पावसामुळे घरातली सगळ्यात मोठी डोकेदुखी म्हणजे हे बघा कपडे. कपडे तर अजिबातच सुकायचं नाव घेत नाहीयेत. नुसता पाऊस, थंडगार गारवा आणि दमट वातावरणामुळे कपडे तर तसेच ओले पडून आहेत. चला तर मग आता सकाळचा नाश्ता वगैरे तर करून झाला. आता वळूया आपल्या दुपारच्या जेवणाकडे. आता दुपारच्या जेवणाच्या वेळ झाली आहे, तर स्वयंपाकाला सुरुवात करूया. बाहेर पाऊस असताना असं गरमागरम जेवणाची मजा काही वेगळीच असते. इथे मी पटापट चपात्या लाटून घेते. आणि आज भाजीला काय बनवले माहिती आहे का? आज मी बनवले मस्त चमचमीत अशी वांग्याची भाजी, सोबतच शेवग्याची रस्साभाजी पण केली आणि गरमागरम पालक वरण सुद्धा बनवणार आहे. असा हा आमचा गावरान जेवणाचा बेत एकदम भारी झालाय बरं का. जेवण करून आशू बघा कसा बाहेर खेळत आहे तो. जेवण करून तर झालं. आता थोड्या वेळाने अशा पावसाळी वातावरणात काहीतरी गरमागरम खायची इच्छा होती, म्हणूनच मी मस्तपैकी मक्याची कणसं उकडायला ठेवली होती. पावसाळ्यात असं उकडलेली कणसं खायला कोणाकोणाला आवडतं मला नक्कीच सांगा. तर असा होता आमचा दिवस. तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.